जालन्यात घुमला नारी शक्तीचा जागर. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ महिलांची भव्य रॅली. भाजप पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने रॅली उपस्थिती. जालना शहरात नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्त्या महिलांनी उत्स्फूर्तपणे भव्य रॅली काढत आपला पाठिंबा दर्शविला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत महिलांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील मामा चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. विविध भागातून आलेल्या महिलांनी हातात फलक, बॅनर घेत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नारी शक्ती वंदन अधिनियमाअंतर्गत संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. या निर्णयामुळे महिलांच्या राजकीय सहभागात वाढ होऊन त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळणार असल्याचे महिलांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील महिलांनी रॅली काढून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. भाजपच्या नगरसेविका संगीता गोरंट्याल यांनी या उपक्रमात सहभागी होत सरकारच्या धोरणाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे काळाची गरज आहे आणि मोदी सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक आहे. आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महिलांना शिक्षण, रोजगार आणि राजकारणात अधिक संधी देण्यासाठी पुढील काळात आणखी सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली. या रॅलीमुळे जालना शहरात महिला सक्षमीकरणाचा संदेश ठळकपणे पोहोचला असून महिलांच्या हक्कासाठी जागरूकता वाढविण्यात या उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जात आहे. आणि विधान सभांसाठी जे आरक्षण होत आहे महिलांसाठी 33%, त्याच्या सन्मानार्थ आम्ही ही रॅली काढत आहोत. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याचं आम्ही समर्थन करत आहोत. धन्यवाद. मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहे रॅलीमध्ये. कशी शहरामधून रॅली निघणार आहे? मामा चौकापासून परत मामा चौकापर्यंतच ही रॅली येत आहे.